मंदिर खूप छान आहे, तुम्ही पण या. पण लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही इथे मंदिरात येता तेव्हा तुम्हाला कपडे काढावे लागतात. म्हणजे वरचे जेवढे कपडे आहेत ते तुम्हाला संपूर्ण काढावे लागतात, त्याशिवाय तुम्हाला दर्शन घेता येणार नाही. हे लक्षात ठेवा. त्यामुळे तयारीने या आणि तुम्ही पण नक्की या संभाजीनगरमध्ये. घृणेश्वर मंदिर हे छत्रपती संभाजीनगरमधील वेरूळ येथे आहे आणि हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. त्याचे घृणेश्वर किंवा घुष्मेश्वर हे नाव कसे पडले मी तुम्हाला सांगतो. घुष्मा नावाची एक स्त्री होती आणि ती नेहमी 101 वेळा शिवलिंगाची पूजा करायची. म्हणजे ती रोज 101 वेळा शिवलिंग बनवायची आणि त्याची पूजा करायची. तिच्या आयुष्यात अनेक संकट आले पण तिने कधीच हार नाही मानली. शेवटी हे बघून शिव प्रसन्न झाले आणि इथे प्रकट झाले आणि मग ते इथेच तिला प्रसन्न होऊन ज्योतिर्लिंगाच्या स्वरूपात इथेच स्थिरावले ते. तेव्हापासून इथे या मंदिराला घृणेश्वर किंवा घुष्मेश्वर हे नाव पडले आहे. मंदिराचे कोरीवकाम हे लाल दगडांनी बनले आहे. तुम्ही येऊन बघू शकता, अतिशय मस्त कोरीवकाम बनलेलं आहे. आता इथे अजून एक गोष्ट आहे ते म्हणजे एलोरा. हे यासाठी महत्त्वाचं आहे कारण ते ऐतिहासिक आहे आणि मंदिर हे धार्मिक आहे. त्यामुळे धार्मिक आणि ऐतिहासिक हे दोन्ही गोष्टी संभाजीनगरला लाभलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही पण नक्की या आणि नक्की मंदिर बघा, मन खरोखर प्रसन्न होईल. या आल्याशिवाय कळणार नाही कसं आणि काय होते ते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.